असतो. लक्षात घ्या, ऐकणं कशाला म्हटलेलं आहे. येशू विषयीच्या गोष्टी ऐकल्या तर येशूचेच विचार करावे लागणार आहेत. दुसरा तिसरा कोणी व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये असता कामा नये. त्याला इम्पॉर्टन्स नाही, त्याला महत्व नाही. येशू विषयी जर तुम्ही ऐकाल, येशूनं महत् केलेलं महत् कृत्य, त्यानं कशा पद्धतीने प्रश्न सोडवले, कोणत्या कोणत्या प्रकारचे प्रश्न सोडवले. कित्येक वेळा जो आजार मला झाला ना, त्या आजारासंबंधानं कोणीतरी येऊन सांगतं अमक्या अमक्या व्यक्तीला आजार झाला आणि त्याला करोना झाला, तो 2 दिवसातच मेला, तो 4 दिवसामध्येच मेला. कोणीतरी म्हटलं अमक्या अमकीची किडनी फेल झाली आणि तो तुमच्यासारखाच, आणि तो 2 दिवसात मेला. अहो, तुमचा आजार बळावणार आहे, वाढणार आहे, तो कमी नाही होणार आहे. पण तुम्ही जर ऐकलं, येशूनं लाजरसला कबरेतनं, त्याची बहीण म्हणते वास येत असेल, परंतु येशू तिथे गेला आणि लाजरसला कबरेतनं बाहेर काढलं. आपोआप तुमची समस्या तुम्हाला समजली आणि तुम्ही येशूविषयी ऐकल्यामुळं तुमच्यामध्ये प्रचंड